सर तुमचं नाव सांगा, सुनावणीमध्ये तुम्ही कोणता मुद्दा लावला? मी मनोज काळे आणि सगळ्यात पहिल्यांदा यांना लिगल गोष्टी माहिती नाही. 10 तारखेचं हायकोर्टाचं जे ऑर्डर आहे त्याच्यामध्ये लिहिलं होतं की 7 दिवसाच्या आतमध्ये जे कोणी माहिती मागतील त्यांना ती दिली पाहिजे. त्याच्यानंतर 3 दिवसामध्ये ती माहिती देणं आवश्यक होतं. त्याच्यानंतर 7 दिवसाचा वेळ लोकांना दिला होता की जी काही माहिती दिलेली आहे त्याच्यावर तुम्ही आक्षेप नोंदवू शकता. मी 16 तारखेला म्हणजे विदिन द टाईम फ्रेम 10 तारखेची ऑर्डर आहे, 17पर्यंत व्हॅलिड होती. 16 तारखेला मेल टाकून झालेली आहे. आज तागायत त्याचा रिप्लाय नाही, माहिती नाही. मग ही जी जनसुनावणी सोकॉल्ड आहे ही इल्लिगल आहे हे मी पहिल्यांदा पॉईंट आऊट केलं. मी त्याची लेटर पण त्यांना दिलेलं आहे, पण तरीही त्यांनी ती जनसुनावणी थांबवली नाही, विच इज बेसिकली बेकायदा अवैध. दुसरी गोष्ट ही आहे की जेव्हा पहिल्यांदा जनसुनावणी ठेवली होती त्याच्या आधी 19 मेला मला त्या जागेवर किती झाडं आहे दाखवण्यात आलं होतं. जेव्हा ती झाडं तिथे पाहिली 138 झाडांसाठी जाहिरात असताना तिथे 88 झाडं फक्त होती. त्या 88मध्ये 3 झाडं ऑलरेडी डॅमेज होती. ते ऑफिसर तिथे होता. आम्ही त्याला म्हटलं की याचा तुम्ही पंचनामा करा आणि 50 झाडं मिसिंग काय त्याचा पंचनामा करा. त्यांनी तो केला नाही. शेवटी मला म्हणजे इतकी झाडं कापण्याला परवानगीची सुद्धा गरज नाही काही पडली. त्यांनी 50 झाडं ऑलरेडी गायब केलेली आहेत. त्यात 88मध्ये आणखीन 3 गायब झालेली आहेत, पडली आहेत, जळलेली आहे. म्हणजे 85 झाडं सध्या तिथे आहेत. त्याच्यावर मी मुद्दा सांगितला, पण त्याच्यावर पुढे काय करायचं. झाडांची देखरेख हा स्थानिक नागरिकांचा विषय आहे की प्रशासनाचा विषय? मॅडम तो त्यांचा आहे, कारण त्याला 4ही बाजूने टीम यांनी लावलेला आहे. वॉचमन यांचं आहे आणि जबाबदारी यांची आहे, कारण त्याच्यावर नंबरिंग यांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर 138 झाडाची जाहिरात यांनी काढलेली आहे. हा त्यांचा मुद्दा आणि जमिनीवर तितकी झाडच नाही आहे कापण्यात आली. झाडच नाही आहे. आणि माझ्याजवळ हा मुद्दा मांडल्यावर आयुक्तांचा प्रतिसाद कसा? त्यांनी फक्त लिहून घेतो म्हटलं. पहिली गोष्ट मी सांगितलं की तुमची सुनावणी अवैध आहे. त्यांनी फक्त लिहून घेतलं. आज मोठ्या प्रमाणात सुनावणी रद्द करा आणि पुढची तारीख द्या मागणी झाली, पण आयुक्त साहेब म्हणाले त्यांना माहितीच नाही आहे. त्यांच्याजवळ स्वतःला माहिती नाही की काय माहिती मागितली गेलेली आहे किंवा जी माहिती लोकांनी रेज केलेली आहे त्याला सुद्धा ते सॅटिस्फॅक्टरीली जबाब देऊ शकले नाही. त्यांना स्वतःला माहिती नाही आहे. ट्री ॲक्ट जे ते म्हणत होते की इंस्टाग्रामवर तुम्ही रील हे केली, त्या मुलांना त्यांनी म्हटलं होतं की पडके आना फिर बात करेंगे. आज ते स्वतः म्हणाले मी पडता हूं फिर बाद में बताता. मग हा विरोधाभास तुम्हाला जाणवला? थँक्यू.